बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले। कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 45 तासांचं ध्यान सुरू झालं आहे। 1892 मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथं ध्यान केलं त्याच ठिकाणी मोदी ध्यान करत आहेत। पंतप्रधानांच्या ध्यानधारणेचे फोटो येथून समोर आले आहेत, ज्यामध्ये ते ओम समोर बसून ध्यान करताना दिसत आहेत। 1 जूनपर्यंत पंतप्रधान येथे ध्यानस्थ राहतील। तेथे त्यांनी प्रथम भगवती देवी अम्मान मंदिरात जाऊन पूजा केली। पूजेदरम्यान मोदींनी पांढरा मुंडू, दक्षिण भारतात लुंगीसारखा पोशाख आणि शाल परिधान केली होती। पुजाऱ्यांनी विशेष आरती करून त्यांना प्रसाद, शाल आणि देवी भगवती अम्मनचे फ्रेम केलेले चित्र दिलं। मोदी हेलिकॉप्टरने तिरुवनंतपुरमहून कन्याकुमारीला पोहोचले। येथून सामान्य लोक ज्या फेरीने प्रवास करतात त्याच फेरीने ते ध्यान मंडप येथे पोहोचले। मोदी जोपर्यंत ध्यान मंडपामध्ये आहेत तोपर्यंत कन्याकुमारीमध्ये 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। याशिवाय तामिळनाडू पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाचे तटीय सुरक्षा गटही सुरक्षेसाठी तैनात केले आहेत। मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई पेरियार द्रविड कळघम या संघटनेने मदुराईमध्ये काळे झेंडे दाखवून पंतप्रधानांचा निषेध केला। त्याच संस्थेने एक्सवर #GoBackModi, मोदी गो बॅक पोस्ट केला आहे। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। गुरुवारी माजी IAS अधिकारी अरुण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले, पोर्श कार अपघात प्रकरणाने आम्हाला तीव्र धक्का बसला। या प्रकरणाच्या तपासामुळे आपल्या लोकशाहीचा भयावह चेहरा दिसून आला। सध्या भ्रष्ट अधिकारी दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत। भाटिया यांनी सांगितलं की अल्पवयीन मुलाने दारू प्यायली होती की नाही याची चाचणी करण्यासाठी पोलिसांनी 6 तास उशीर केला। पोलिसांनी चाचणीपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाला पिझ्झा खाऊ घातला। साक्षीदार आणि गाडीत बसलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यासही विलंब झाला। प्रकरण चिघळले असताना पोलीस आयुक्तांनी रक्त तपासणीला झालेला विलंब म्हणजे निव्वळ चूक असल्याचा कांगवा केला। एवढेच नाही तर दोषींना वाचवण्यासाठी त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचाही दावा केला। असं असेल तर दोन्ही नेत्यांनी घटनेनंतर पोलीस ठाणे का गाठलं? पोलिसांच्या तपासात झालेल्या दिरंगाईवरून तपासाच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं। त्यांनी दोषींना वाचवण्यासाठी वेळ दिला, यामुळे तपासावर परिणाम झाला। भाटिया म्हणाले, रक्ताचे नमुने बदलणारे ससून रुग्णालयाचे डॉक्टरही भ्रष्ट होते। भ्रष्ट डॉक्टरची मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस एका नेत्याने केली होती। याबाबत आरोग्य सचिवावर कारवाई करावी। भुजबळांनी आव्हाडांना खडे बोल सुनावले पाहिजेत, मात्र त्यांचे पाठिंबा देण्याचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्री छगन भुजबळांच्यावर टीका केली आहे। मनुस्मृतीचा मुद्दा कोठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले। त्यांच्या या विधानानंतर आता अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे। छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली। त्यांच्याकडून चूक झाली, त्यांनी माफीही मागितली। आता विरोधाला विरोध करायचा म्हणून त्यांच्यावर टीका करण्यास अर्थ नाही, असं भुजबळ म्हणाले होते। यावरूनच हसन मुश्रीफ यांनी हल्ला चढवला आहे। मुश्रीफ म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं हे निंदनीय आहे, पण आमच्या छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली। मनुस्मृतीचा मुद्दा कोठेतरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे विधान भुजबळ यांनी केलं हे अत्यंत दुर्दैवी आहे, असा आरोप मुश्रीफांनी केला आहे। पुढे मुश्रीफ म्हणाले, भुजबळांनी आव्हाड यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे, याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं। शिवाय सध्या भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतची माझ्याकडे काहीच माहिती नाही, या संदर्भात आमचे नेते अजित पवारच सांगू शकतील, असंही मुश्रीफ म्हणाले। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्राचे समाजमन हेलावून गेले आहे। या घटनेविषयी दररोज नवनवीन माहिती उजेडात येत असताना आता प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा अल्पवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल 45 मिस्ड कॉल केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे। पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी मध्यरात्री 2:30च्या सुमारास अनिश अवधिया व अश्विनी कोस्टा या 2 तरुण अभियंत्यांना उडवलं। त्यानंतर विशाल अग्रवाल यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना सलग 45 वेळा फोन लावले। त्यानंतर टिंगरे यांनी त्यांचा 46वा कॉल उचलला आणि ते पहाटेच पोलीस ठाण्यात पोहोचले, असे पुणे मिरर टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे। या वृत्तानुसार पुणे पोलीस व गुन्हे शाखा या हिट अँड रन प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत।
त्यात या घटनेशी संबंधित लोकांच्या मोबाईलमधील डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत। त्यात घटना घडली त्यावेळी म्हणजे 19 मे रोजी मध्यरात्री विशाल अग्रवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना 45 वेळा मिस्ड कॉल केल्याचं स्पष्ट झालंय। सुनील टिंगरे यांनी विशाल अग्रवाल यांचा 46वा कॉल उचलला। त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर टिंगरे पहाटे 3:45च्या सुमारास तातडीने एरोडा पोलीस ठाण्यात दाखल झाले। ते पहाटे 6 वाजेपर्यंत येथे होते, त्यानंतर घरी परतले। एरोडा पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार सुनील टिंगरे स्पष्टपणे तेथे बसल्याचं दिसून येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस तपासात अग्रवाल कुटुंबासह आमदार सुनील टिंगरे व एरोडा पोलीस ठाण्यातील संभाषणही तपासण्यात आलं। यामुळे टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवरून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। राज्यसभेचं काय बोलता, मी लोकसभा सोडली, राज्यसभेचं काय घेऊन बसलात, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे। तसेच मी नाराज वगैरे नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली आहे। राज्यसभेवरून नाराज असल्याच्या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले, मी नाराज वगैरे नाही, राज्यसभेचं काय बोलता, मी लोकसभा सोडली, राज्यसभेचं काय घेऊन बसलात, मी नाराज वगैरे नाही, मी फुले शाहू आंबेडकर आणि समता परिषदेच्या विचारांचा पाईक आहे, मला खोटं बोलणं जमत नाही, त्यामुळे मी माझी स्पष्ट मतं मांडतो, विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही, त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृती जाळण्याच्या कृतीचं समर्थन करतो, असं भुजबळ म्हणाले। पुढे भुजबळ आव्हाड यांच्यावर बोलताना म्हणाले, आव्हाड यांच्या हातून अनावधानाने चूक झाली, मुंबईहून एवढ्या दूर महाडमध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडण्यासाठी गेले नव्हते, त्यांच्याकडून चूक झाली, पण मनुस्मृतीबाबत त्यांनी जे आंदोलन हाती घेतलं ते योग्यच आहे, असं भुजबळ म्हणाले। तसेच मनुस्मृतीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, मनुस्मृतीनुसार महिलेला कोणताही अधिकार नाही, महिलेला स्वतंत्र मत नाही, तिला धनसंचय करण्याचा अधिकार नाही। या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्व कितीतरी मोठं आहे, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आज महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याची गरज आहे, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 21 दिवसांचा जामीन उद्या संपत आहे। तत्पूर्वी शुक्रवारी 31 मे त्यांनी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकार आणि तुरुंग अधिकाऱ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता। ते म्हणाले, देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे। परवा दुपारी 3 वाजता मी आत्मसमर्पण करेन। यावेळी माझा जीव गेला तर दुःखी होऊ नका, तुरुंगात मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल। याआधीही त्यांनी मला वाकवण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत। मी तुरुंगात असताना त्यांनी माझा खूप छळ केला। मी 30 वर्षांपासून मधुमेहाचा रुग्ण आहे। मी 10 वर्षांपासून इन्सुलिन इंजेक्शन घेत आहे। वास्तविक ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती। 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता। त्याला 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आलं। केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती। आम आदमी पक्षानेही न्यायालयात युक्तिवाद केला होता की अटक केल्यानंतर केजरीवाल यांचं वजन 7 किलोनं कमी झालं आहे आणि त्यांच्या केटोनची पातळीही जास्त झाली आहे, जे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं। त्यावर न्यायालयानं म्हटलं होतं, केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे याचिका स्वीकारली जात नाही। आपनेही असंही म्हटलं होतं की डॉक्टरांनी केजरीवाल यांना पॉझिस्ट्रॉन इमिशन टोमोग्राफी आणि कॉम्युटेड टोमोग्राफी स्कॅन आणि इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे त्यांनी अंतरिम जामीन वाढवण्याची मागणी केली आहे। तुरुंगात असताना त्यांची शुगर लेवलही कायम चर्चेचा विषय ठरली। केजरीवाल आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना इन्सुलिन दिलं जात नसल्याचा दावा केला होता। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय पटलावर कोठेही दिसणार नाहीत, असा मोठा दावा सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। लोकसभा निवडणूक आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे। उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे। त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलंय। विशेषतः त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे। महाराष्ट्रात भाजप प्रणित एनडीएला कमीत कमी 20 जागांचं नुकसान होईल। त्यातही 4 जूनच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजकारणात कोठेही दिसणार नाहीत, असंही योगेंद्र यादव यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत खरा मुद्दा खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हा होता। 5व्या टप्प्यात मुंबईत मतदान झाल्यानंतर याचं उत्तर मिळालं। या निवडणुकीत एकनाथ शिंदे पिछाडीवर पडले होते। तसेच असली राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाने आघाडी घेतली होती, असं योगेंद्र यादव यांनी शिंदे आणि अजित पवारांना हादरा देत म्हटलं आहे। पुणे हिट अँड रन प्रकरण समोर आल्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत।
खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणी आधीच त्यांची बदली करावी अशी मागणी कट्यारे यांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्ष कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, PMRDAचे संचालक अशा विविध पदांवर काम करताना पुण्यातच ठाण मानून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधांचा आधार घेतला आहे. तसेच पुढे बोलताना कट्यारे यांनी आरोप केला आहे की सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केलं आहे. सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणं आवश्यक आहे, असं कट्यारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.